नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्री जालिंदर सातपुते सर आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो। इयत्ता 6वी विषय गणित सेमी चॅप्टर नंबर 2 एंगल्स कशाला म्हणायचे, व्हॉट इज एंगल्स अँड द टाइप्स ऑफ एंगल्स। इट इज द रिव्हिजन ऑफ दिस पार्ट। आपण इयत्ता 5वी मध्ये टाइप्स ऑफ एंगल्स समजून घेतलेले आहेत। आता थोडीशी आपण त्याची रिव्हिजन या ठिकाणी पाहणार आहोत। इथे सुरुवातीला आपल्याला 3 चित्र दिलेले आहेत आणि त्या 3 चित्रामधून आपल्याला एंगल्स ओळखून त्याचे टाइप्स जे आहेत, त्याचे प्रकार जे आहेत ते खाली आपल्याला लिहायला सांगितलेले आहेत। तर पहिलं जे चित्र आहे पहा, क्लॉक घड्याळ दाखवलेला आहे आणि त्याचे जे हँड्स आहेत, काटे आहेत, त्याच्यामध्ये आपला एंगल दिसतोय। हा काटा आवर हँड आणि हा मिनिट हँड, यामध्ये हा जो एंगल तयार झालेला आहे हा एंगल आपल्याला ओळखायचा आहे। जेव्हा अशा पद्धतीचे हँड्स एकमेकापासून खूप दूर असतात तेव्हा आपण त्या एंगलला ऑप्ट्यूज एंगल असं म्हणतो। तर हा प्रकार ऑप्ट्यूज एंगलचा प्रकार आहे। तर ऑप्ट्यूज एंगल असं आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल। दिस इज ऑप्ट्यूज एंगल इन दिस फिगर देयर इज ऑप्ट्यूज एंगल। सेकंड जे आपल्याला फिगर चित्र दिलेलं आहे त्यामध्ये कात्री दाखवलेली आहे, त्याचे 2 जे ब्लेड्स आहेत त्याच्यामधला अँगल आपल्याला इथे ओळखायचा आहे। तर हा जो अँगल आहे हा आपल्या वहीच्या कोपऱ्याप्रमाणे दिसतोय। वहीच्या कोपऱ्याप्रमाणे किंवा टेबलाच्या कोपऱ्याप्रमाणे जो अँगल आपल्याला दिसेल त्याला आपल्याला राईट अँगल म्हणायचे। 90 डिग्रीचा अँगल असतो, तर हा आपल्याला राईट अँगल म्हणता येईल। दिस इज अ राईट अँगल। आणि तिसऱ्या चित्रामध्ये देयर इज थर्ड पिक्चर, त्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय पहा, एका पक्षाच्या चोचीमध्ये मासा धरलेला आहे। तर हे जे चोचीचे 2 पार्ट आहेत, या पार्टमध्ये आपल्याला जो अँगल बनलेला आहे तो ओळखायचा आहे। तर हा अँगल जेव्हा अशा पद्धतीचे हे 2 आर्म्स असतात अँगलचे, ते एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा तिथे हा ॲक्यूट अँगल तयार होतो। तर हा आपल्याला ॲक्यूट अँगल आहे असं म्हणता येईल, ॲक्यूट अँगल। तर हे 3 टाइप्स आपण इयत्ता 5वी मध्ये अभ्यासलेले आहेत, ऑप्ट्यूज अँगल, राईट अँगल आणि ॲक्यूट अँगल। त्यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो ज्या 2 घटकामध्ये, त्याला आपण आर्म्स ऑफ अँगल असं म्हटलेलं आहे। जेव्हा हे आर्म्स म्हणजे साइड्स जे असतात ज्यांनी अँगल बनलेला आहे ते एकमेकांपासून जवळ असतात तेव्हा त्याच्यामध्ये ॲक्यूट अँगल बनलेला आहे असं म्हणता येईल। जेव्हा ते या पद्धतीने अगदी आपल्या वहीच्या कोपऱ्याप्रमाणे, टेबलच्या कोपऱ्याप्रमाणे असतात तेव्हा त्याच्यामध्ये राईट अँगल आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि जर ते खूप दूर असतील याप्रमाणे एकमेकापासून तर त्याच्यामध्ये ऑप्ट्यूज अँगल बनलेला आहे असं म्हणता येईल। आपण जर त्यांच्या मापाचा म्हणजे मेजरचा विचार केला, द मेजर ऑफ अँगल इट इज, इफ इट इज ॲक्यूट अँगल, द मेजर ऑफ दॅट अँगल इज लेस दॅन 90 डिग्री। लेस दॅन म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी मापाचा अँगल म्हणजे ॲक्यूट अँगल असतो। द अँगल ऑफ 90 डिग्री, द अँगल विच मेजर्स 90 डिग्री इज कॉल्ड ॲज राईट अँगल। ज्याचं माप बरोबर 90 डिग्री असेल त्याला आपल्याला राईट अँगल म्हणायचं आहे। अँड द अँगल विच इज ग्रेटर दॅन 90 डिग्री इट इज कॉल्ड ॲज ऑप्ट्यूज अँगल। ज्याचं माप 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल त्याला आपल्याला ऑप्ट्यूज अँगल म्हणायचं आहे। नेक्स्ट देयर इज अ चार्ट इन विच वी हॅव टू राईट द नेम ऑफ अँगल, द नेम ऑफ व्हर्टेक्स ऑफ द अँगल अँड द आर्म्स ऑफ द अँगल्स। नाऊ राईट फर्स्ट द नेम ऑफ अँगल। नेम कसं लिहायचं आहे अँगलचं, तर जे तुम्हाला फिगर दिलेली असेल त्यामध्ये जे 3 पॉईंट्स असतील पहा, त्या 3 पॉईंट्सचा उपयोग करून आपल्याला नेम जे आहे ते लिहायचं असतं। या नेम लिहिताना ज्या पॉईंटजवळ अँगल बनलेला आहे तो पॉईंट आपल्याला मिडलला मध्यभागी घ्यायचा असतो। तर इथे वाय जवळ अँगल बनलेला आहे म्हणून आपल्याला याचं नेम लिहिताना अँगल PYR अशा प्रकारे लिहावं लागेल। आपण अँगल शब्द न लिहिता त्याचा सिम्बॉल काढायचं, चिन्ह काढायचं असं। अँगल हा तुमचा आहे PYR, दिस इज अँगल PYR। किंवा तुम्ही R पासून सुरुवात करू शकता। एक फक्त महत्त्वाचं आहे की Y हा पॉईंट तुम्हाला मध्यभागी घ्यायचा आहे, बिकॉज इट इज अ व्हर्टेक्स ऑफ अँगल। तिथे अँगल बनलेला असतो, तो पॉईंट नाव लिहित असताना तुमचा मिडलला आला पाहिजे, हे आपण ध्यानात ठेवायचं आहे। RYP असं पण तुम्ही नाव लिहू शकता, अँगल RYP। जे 2 पद्धतीने तुम्ही हे नाव जे आहे ते लिहू शकता। सेकंड जी फिगर आहे यातलं नाव आपल्याला LMN, अँगल LMN, अँगल LMN। किंवा हे तुम्ही N पासून सुरू करून याप्रमाणे अँगल NML
असंही लिहू शकता. दोन्ही पद्धतीने नाव लिहिलेलं बरोबर आहे. यामध्ये एम जो पॉईंट आहे तो मिडलला आलेला आहे. तिसऱ्या फिगरमध्ये आपल्याला लिहिता येईल अँगल BOS. ओ पॉईंट जवळ अँगल बनलेला आहे आणि म्हणून ओ या पॉईंटचं नाव मिडलला म्हणजे मध्यभागी येणं गरजेचं आहे. दुसरं नाव लिहिता तुम्हाला अँगल SOB. ओ जो पॉईंट आहे तो आपल्याला मिडलला घ्यायचा आहे बिकॉज इट इज अ व्हर्टेक्स. ज्या पॉईंट जवळ अँगल बनतो, अँगल म्हणजे काय तर अँगल म्हणजे कोपरा किंवा कॉर्नर ज्याला म्हणू शकतो आपण. ज्या ठिकाणी कॉर्नर किंवा कोपरा दिसतो तिथे अँगल बनलेला आहे. या पहिल्या फिगरमध्ये पॉईंट Y जवळ अँगल बनलेला आहे. दुसऱ्या फिगरमध्ये पॉईंट M जवळ अँगल बनलेला आहे. तिसऱ्या फिगरमध्ये पॉईंट O जवळ अँगल बनलेला आहे. आणि मग ज्या पॉईंट जवळ अँगल बनलेला असतो त्या पॉईंटला म्हणतात व्हर्टेक्स ऑफ द अँगल. इथे P जवळ अँगल नाहीये तर Y जवळ अँगल म्हणजे कोपरा आहे. त्यामुळे इथे पॉईंट Y इट इज व्हर्टेक्स ऑफ दिस अँगल, पॉईंट Y. सेकंड फिगरमध्ये M जवळ आपल्याला अँगल दिसतोय म्हणून आपल्याला पॉईंट M हा या अँगलचा व्हर्टेक्स आहे असं म्हणता येईल. थर्ड फिगरमध्ये O जवळ आपल्याला अँगल बनलेला आहे आणि म्हणून त्याला आपल्याला पॉईंट O हा जो आहे तो व्हर्टेक्स लिहिता येईल. अशा पद्धतीने व्हर्टेक्सचा अर्थ ध्यानात घ्यायचा आहे. ज्या पॉईंट जवळ अँगल बनलेला असेल त्याला आपल्याला व्हर्टेक्स असं म्हणायचं आहे. आर्म्स ऑफ अँगल, आता ज्या दोन रेजने हा अँगल बनलेला असतो, हा अँगल YR आणि YP या दोन रेजने बनलेला आहे तर त्याला आपला आर्म म्हणायचा आहे. आर्म YR ही पहिली आर्म आहे आणि दुसरी आर्म आहे आर्म YP. वार्मसाठी आपण साइड्स हा शब्द पण लिहू शकतो. वार्मला अल्टरनेटिव्ह शब्द आहे साइड्स ऑफ द अँगल किंवा आर्म्स ऑफ द अँगल. सेकंड फिगरमध्ये M पासून N पर्यंत ही पहिली आर्म आहे आणि M पासून L पर्यंत अशी ही दुसरी आर्म आहे. तर पहिली आर्म आपण लिहू इथे आर्म MN अँड सेकंड आर्म ML, आर्म्स ML. थर्ड फिगरमध्ये आपल्याला लिहिता येईल आर्म OB अँड आर्म OS, आर्म OB अँड सेकंड आर्म OS. इन दिस वे यू कॅन कम्प्लीट दिस चार्ट. हा चार्ट तुम्ही अशा पद्धतीने कम्प्लीट करू शकता ज्यामध्ये आपल्याला अँगलची नाव, अँगलच्या व्हर्टेक्सचं नाव आणि आर्मचं नाव. व्हर्टेक्स मीन्स दॅट पॉईंट वेअर द अँगल क्रिएट, ज्या ठिकाणी अँगल बनलेला असतो तिथे आपल्याला त्या पॉईंटला व्हर्टेक्स म्हणायचं आहे. आर्म्स म्हणजे ज्या दोन रेजने तुमचा अँगल बनलेला असतो, ज्या दोन किरणांनी अँगल बनलेला असतो, ज्या दोन साइड्सने अँगल बनलेला असतो त्यांना आपल्याला आर्म्स ऑफ द अँगल असं म्हणायचं आहे. तर या पद्धतीने यापुढे आपल्याला टाइप्स ऑफ अँगल्स हा पार्ट दिलेला आहे ज्यामध्ये मागच्या वर्षी आपण 3 टाइप्स जे आहेत ते पाहिले होते जे आत्ताच आपण रिवाइज केलेत. ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल. आता आपल्याला यावर्षी आणखी 4 नवीन टाइप्स पाहायचे आहेत. म्हणजे एकूण आपल्याला 7 अँगलचे टाइप्स जे आहेत ते विचारात घ्यायचे आहेत. तर फर्स्ट टाइप आहे इथे, यामध्ये 2 स्टिक या पद्धतीने आपल्याला इथे विचारात घ्यायचे आहेत. यामध्ये एक लाल पेन मी वापरलेला आहे, एक हिरवा पेन आहे. तर ही हिरवी स्टिक आहे, ही लाल स्टिक आहे. ती जेव्हा या स्थितीमध्ये असेल, दोन्ही स्टिक एकमेकाला खेटून असतील, त्यांचं रोटेशन झालेलं नसेल, तर या स्थितीमध्ये अँगल जो असतो इन दिस पोझिशन देर इज अँगल ऑफ 0 डिग्री बिटवीन दीज 2 स्टिक्स. या 2 स्टिकमध्ये 0 डिग्रीचा अँगल आहे आणि म्हणून या अँगलला आपल्याला झिरो अँगल असं म्हणतात. दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ अँगल, झिरो अँगल. द मेजर ऑफ झिरो अँगल इज 0 डिग्री. द मेजर ऑफ झिरो अँगल इज 0 डिग्री. त्याच्या नावातच 0 आहे तर त्या नावाप्रमाणे त्याचं माप जे असेल ते 0 डिग्री असेल. या स्थितीमध्ये हा अँगल जेव्हा बोथ स्टिक्स और बोथ साइड्स आर वन ऑन अनदर, एकावर एक अशा पद्धतीने दोन्ही साइड्स जेव्हा असतात तेव्हा त्याला आपल्याला झिरो अँगल म्हणायचंय. आता यामध्ये पहा, ही जी एक स्टिक आहे कोणती हिरवी ती आपण स्टॉप ठेवू, एका जागेवर ठेवू आणि दुसरी स्टिक जी आहे ती थोडीशी आपण रोटेट करूयात. लाल स्टिक मी अशा पद्धतीने रोटेट जर केली तर आता यामध्ये आपल्याला इथे अँगल तयार झाला दिसेल. पण माझं जिथे बोट आहे इथे हा अँगल बनलेला आहे. अशा प्रकारचा अँगल बनलेला आहे. जेव्हा तुम्ही एक स्टिक, हिरवी स्टिक जी आहे ती मी स्थिर ठेवलेली आहे, हिरवी साइड म्हणू आपण, आर्म म्हणू, ही स्थिर आहे आणि एक फक्त आर्म अशी आपण रोटेट करायला सुरुवात केली तर या स्थितीमध्ये जो अँगल बनतो याला
ॲक्यूट अँगल असं म्हटलेलं आहे पहा इन दिस फिगर. लुक ॲट इन दिस फिगर देर इज यू कॅन सी द रेड स्टिक अँड द ब्लॅक स्टिक. रेड स्टिक आपण एका जागेवर ठेवली आणि मग दुसरी स्टिक थोडीशी पुढे ओढली की आपल्याला अशा पद्धतीने जो अँगल बनतो. द अँगल फॉर्म इन द फिगर इज ॲक्यूट अँगल, ACUTE, ॲक्यूट अँगल. अँड अँगल ग्रेटर दॅन 0 डिग्री. आता याचं नेमकं कशा पद्धतीने माप असतं ॲक्यूट अँगलचं. इट इज अ ग्रेटर दॅन 0 डिग्री म्हणजे शून्यापेक्षा जास्त, बट लेस दॅन 90 डिग्री, 90 डिग्रीपेक्षा कमी. म्हणजे ज्या अँगलचं माप हे शून्यापेक्षा जास्त असेल आणि 90 पेक्षा कमी असेल, ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल. अशा प्रकारच्या अँगलला आपल्याला ॲक्यूट अँगल म्हणायचं आहे. याचं माप फिक्स नाही आहे, परंतु ते शून्यापेक्षा मोठं, 0 पेक्षा ग्रेटर अँड 90 पेक्षा स्मॉलर अशा प्रकारचं माप जर असेल त्याला आपल्याला ॲक्यूट अँगल म्हणायचं आहे. नेक्स्ट टाइप ऑफ अँगल इज राईट अँगल. लुक ॲट दिस, द रेड स्टिक अँड द ब्लॅक स्टिक हिअर इन दिस. या ठिकाणी मी जे बनवलेलं आहे त्यामध्ये आहे तुमची लाल आणि हिरवी. तर ग्रीन स्टिक जे आहे ते आपण एका जागेवर ठेवू आणि रेड स्टिक जे आहे ती थोडीशी याप्रमाणे रोटेट करू. आता या स्थितीमध्ये पहा, हा जो अँगल बनलेला आहे इथे, या अँगलला आपल्याला राईट अँगल म्हणायचा आहे. बिकॉज द मेजर ऑफ दिस अँगल इज 90 डिग्री अँड सच अ अँगल विथ मेजर ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड ॲज राईट अँगल. याच्यामध्ये राईट अँगल बनलेला आहे, हा आपला मागच्या वर्षी झालेला आहे. अँड अँगल ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड ॲज राईट अँगल. राईट अँगल 90 डिग्रीच्या अँगलला म्हणायचं आहे. नेक्स्ट दॅट इज ऑप्ट्यूज अँगल. In this figure, look at these arms of these two angles. A red arm is fixed at one stage and the black arm is movable. आपण black arm फक्त मूव केलेली आहे, अशी पुढे ओढलेली आहे. The angle formed in this figure is called as obtuse angle, OBTUSE. Why? An angle is greater than 90 degree. हा अँगल कसा असतो तर तो 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर म्हणजे मोठा असतो. म्हणजे याचं मेजर इट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. परंतु ते 180 डिग्रीपेक्षा कमी सुद्धा असतं. अशा प्रकारच्या अँगलला आपल्याला ऑप्ट्यूज अँगल म्हणायचं आहे. दिस अँगल इज कॉल्ड ॲज ऑप्ट्यूज अँगल बिकॉज इट्स मेजर इज ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. तर हे फिक्स नाही आहे माप. राईट अँगलचं माप फिक्स असतं, ते कमी किंवा जास्त होऊ शकत नाही. राईट अँगलचं माप हे ऑलवेज 90 डिग्रीच येतं. त्याचप्रमाणे 0 अँगल जो असेल त्याचं माप सुद्धा ऑलवेज 0 डिग्रीच असेल. ॲक्यूट अँगलचं माप व्हॅरी होऊ शकतं, ते 0 पासनं 90 डिग्रीपर्यंत याच्यामधलं कोणतंही असेल. 2 डिग्रीचं असेल तर तो ॲक्यूट अँगल होऊ शकेल. 85 डिग्री असेल तर तो सुद्धा तुमचा ॲक्यूट अँगल असेल, कारण 90 डिग्रीपेक्षा कमी असलेलं माप इथे आपल्याला घ्यायचं. तसंच इथे 91 डिग्री म्हटलं तरी तो ऑप्ट्यूज अँगल होणार आहे. 100 डिग्री तरी तो ऑप्ट्यूज अँगल होणार आहे. 150 डिग्री असेल तरी तो ऑप्ट्यूज अँगल होणार आहे, कारण ते माप 180 पेक्षा स्मॉल आहे. 182 डिग्री जर म्हटलं तर तो ऑप्ट्यूज अँगल होणार नाही, कारण ते माप 180 पेक्षा जास्त आहे, 180 पेक्षा बिग आहे. 180 डिग्रीपेक्षा आपला स्मॉल पाहिजे, परंतु 90 डिग्रीपेक्षा मात्र बिग पाहिजे. अशा प्रकारच्या अँगलच्या मापाला आपल्याला ऑप्ट्यूज अँगल म्हणायचं आहे. याप्रमाणे आपल्याला ऑप्ट्यूज अँगल फॉर्म करता येईल. पा हिरवी स्टिक आपण जागेवर ठेवू आणि सुरुवात केली मूव्ह करायला रेड स्टिक, तर पहिला बनला हा ॲक्यूट अँगल, दुसरा बनला हा तुमचा राईट अँगल आणि आणखी पुढे जर आपण ओढलं याप्रमाणे तर हा बनला तुमचा ऑप्ट्यूज अँगल. इन दिस वे यू कॅन क्रिएट अँगल, ऑप्ट्यूज अँगल. नाउ नेक्स्ट इज स्ट्रेट अँगल. व्हेन यू पुल द साइड इन दिस वे देन यू गेट अ स्ट्रेट लाईन. अशा पद्धतीने तुम्ही एक साईड जी आहे ती आणखी पुढे जर ओढली तर एक स्ट्रेट लाईन, सरळ रेषा आपल्याला दिसते पहा, आणि म्हणून याला आपल्याला स्ट्रेट अँगल असं म्हणायचं आहे. इफ द स्टिक इज टर्न फर्दर इन द डायरेक्शन शोन इन फिगर डी वी गेट अ पोझिशन ॲज इन फिगर ई. तर ह्या ई प्रमाणे आपण आणखी पुढे जर असं ओढलं पुढे तर याप्रमाणे आपलं स्टेज येते आणि या पद्धतीच्या स्टेजमध्ये जो अँगल बनलेला आहे याला स्ट्रेट अँगल म्हटलेलं आहे. सरळ द रेड साइड इज फर्स्ट आर्म अँड द ब्लॅक साइड इज सेकंड आर्म. 2 आर्म्स आहेत परंतु त्यामध्ये आपल्याला सरळ एक लाईन दिसते म्हणून त्याला स्ट्रेट अँगल असं म्हटलेलं आहे. अ स्ट्रेट अँगल मेजर्स 180 डिग्री. स्ट्रेट अँगलचं माप जे असतं ते नेहमी 180 डिग्री असतं. यामध्ये आपण जर बघितलं त्याप्रमाणे स्ट्रेट अँगल करण्याचा प्रयत्न जर केला तर ही सुरुवात करू. आज आपण हा पहिला ॲक्यूट अँगल, नंतर हा तुमचा होईल
राईट अँगल, नंतर ऑप्ट्यूज अँगल आणि पुढे जर आपण त्याला याप्रमाणे ओढलं या स्थितीमध्ये तर हा जो बनलेला आहे पहा हा तुमचा स्ट्रेट अँगल. या स्थितीमध्ये हा स्ट्रेट अँगल आपल्याला दिसेल. ही फर्स्ट आर्म ग्रीन स्टिक अँड सेकंड आर्म रेड स्टिक. तर या स्टिक एकमेकापासून अशा ओढत नेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आणखी पुढे गेल्यानंतर पुढचा प्रकार बनणार आहे. पुढे आणखी जर मी त्याला ओढलं याप्रमाणे तर हा पुढचा प्रकार जो आहे पहा एफ फिगरमध्ये दाखवलेला इट इज कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगलचं जे माप असतं ते असतं 180 डिग्रीपेक्षा जास्त आणि 360 डिग्रीपेक्षा कमी. द अँगल विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री इज कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल याचं माप 180 100 डिग्रीपेक्षा जास्त, मग 185 डिग्री असेल तरी तो रिफ्लेक्स अँगल होणार आहे. आणि हे माप कुठपर्यंत तर 360 डिग्रीपर्यंत आपलं जायचं आहे. 360च्या पुढे आपण जाऊ शकत नाही. 359 पर्यंत आपण माप जे आहे ते या तुमच्या रिफ्लेक्स अँगलमध्ये घेऊ शकतो. 360चं जर माप असेल तर ते आपल्या पुढच्या प्रकारामध्ये घ्यायचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज कम्प्लीट अँगल. आणि कंप्लीट केलेलं आहे, इथे कंप्लीट झालेला आहे, एक राऊंड कंप्लीट केलेला आहे पहा एका साईडने, म्हणून याला आपल्याला कंप्लीट अँगल म्हणायचं आहे. या स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर या रेड आणि ब्लॅक अशा ज्या दोन स्टिक इथं दोन आर्म्स दाखवलेले आहेत, यामध्ये ही जी काही ब्लॅक आर्म आहे तिने काय केलं इथून सुरुवात करून अशा पद्धतीने एक राऊंड कंप्लीट केलेला आहे. पुन्हा ओरिजिनल स्टेजला आलेली. द स्टिक इन फिगर एफ completes one round and comes back to its original position as in figure G. जी फिगरमध्ये हा राऊंड कंप्लीट केला या ब्लॅक स्टिकने आणि तो पुन्हा आपल्या पहिल्या जागेवर आलेली आहे. अशा स्थितीमध्ये जो अँगल बनतो त्याला म्हणतात कंप्लीट अँगल बिकॉज इट कंप्लीट्स वन राऊंड. याने एक राऊंड कंप्लीट केलेला आहे म्हणून त्याला कंप्लीट अँगल म्हणायचं आहे. आणि कंप्लीट अँगलचं जे मेजर असेल द मेजर मीन्स माप. The measure of a complete angle is 360 degree. It is fix. याचं जे माप आहे ते फिक्स आहे 360 डिग्री. आपण यामध्ये करून पाहूयात. या बनवलेल्या साधनामध्ये या दोन स्टिक आहेत माझ्याकडे. आपण हिरवी स्टिक जी आहे ती एका जागेवर ठेवली आहे आणि रेड स्टिक फक्त आपण फिरवतोय, मूव्ह करतोय, पुढे ओढतोय. त्यावेळेस पहिला बनेल हा ॲक्यूट अँगल, नंतर 2 नंबरला बनेल हा तुमचा राईट अँगल, नंतर बनेल हा ऑप्ट्यूज अँगल. नंतर त्याला आणखी जर रेड स्टिक मी पुढेच त्या ठिकाणी ओढत राहिलो तर हा बनेल स्ट्रेट अँगल. ओके. आणि आणखी पुढे त्याला मी कॅरी ओव्हर केलं तर बनेल हा रिफ्लेक्स अँगल. आणि आता ज्यावेळेस आणखी पुढे मी त्याला ओढणार आणि परत पहिल्या जागेवर आणणार, इट्स ओरिजिनल पोझिशन, पहिली जिथनं सुरुवात केली तिथं आलेलं आहे पहा. या स्थितीमध्ये इन धिस पोझिशन द रेड स्टिक कंप्लीट्स वन राऊंड सो इट इज कॉल्ड ॲज कंप्लीट अँगल. या स्थितीमध्ये या लाल रंगाच्या स्टिकने माझ्या एक राऊंड असा पूर्ण केलेला आहे म्हणून याला कंप्लीट अँगल असं म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीचे एकूण हे जे काही अँगलचे टाईप्स आहेत ते आपण लक्षात घेतलेले आहेत. पुन्हा एकदा आपण रिवाईज करूयात टाईप्स ऑफ अँगल. फर्स्ट इज झिरो अँगल. द मेजर ऑफ झिरो अँगल इज 0 डिग्री. देन सेकंड इज ॲक्यूट अँगल. द मेजर ऑफ ॲक्यूट अँगल इज इन बिटवीन 0 अँड 90 डिग्री. 0पेक्षा मोठा आणि 90 डिग्रीपेक्षा छोटा असेल तर ॲक्यूट अँगल. Then next is a right angle. The measure of right angle is always 90 degree. एकने कमी नाही किंवा एकने जास्त नाही, त्याचं माप फिक्स आहे ठरलेलं 90 डिग्री. नेक्स्ट इज ऑप्ट्यूज अँगल. द मेजर ऑफ दिस ऑप्ट्यूज अँगल इज इन बिटवीन 90 डिग्री टू 180 डिग्री. 90 डिग्रीपेक्षा बिग असेल आणि 180 डिग्रीपेक्षा स्मॉल असेल तर त्याला आपल्याला म्हणायचं आहे ऑप्ट्यूज अँगल. Then next is straight angle. The measure of straight angle is 180 degree. In this angle the two sides of angle forms a straight line. ज्यांनी एक सरळ लाईन तयार होते आर्म्सने अँगलच्या त्याला आपल्याला स्ट्रेट अँगल म्हणायचं आहे. त्याच्या नावाप्रमाणेच आहे. याचंही मेजर ठरलेलं फिक्स आहे 180 डिग्री. नेक्स्ट इज अ रिफ्लेक्स अँगल. द अँगल इफ द मेजर ऑफ अँगल इज ग्रेटर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री देन द अँगल इज कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्स अँगल. असा अँगल की ज्याचं माप 180पेक्षा जास्त असेल परंतु 360पेक्षा कमी असेल त्याला आपल्याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल.
रिफ्लेक्स अँगल जो आहे तो असा आहे, पहा इथून असा बनलेला आहे. इकडचा अँगल रिफ्लेक्स म्हणता येणार नाही. तुम्हाला नीट लक्ष घ्या. लाल आणि काळी अशा ज्या दोन इथे तुम्हाला आर्म्स दाखवलेले आहेत, रेड अँड ब्लॅक, यामध्ये हा अँगल इथून असा आपला मोजायचा, याला रिफ्लेक्स अँगल म्हणायचं इकडच्या बाजूने. तुम्ही या खालच्या बाजूने त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणू शकत नाहीत. हे नीट ध्यानात घ्यायचं आहे. बिकॉज द टर्निंग पोझिशन ऑफ द आर्म्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याने आर्म्स आपण असा फिरवत चाललोय त्याच्या पोझिशनप्रमाणे हा अँगल बनलेला असतो. अँड लास्ट इज कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगलमध्ये आपल्याला या ब्लॅक आर्मने एक कम्प्लीट राऊंड पूर्ण केलेला आहे आणि म्हणून त्याला आपलं कम्प्लीट अँगल म्हणायचं आहे. द मेजर ऑफ कम्प्लीट अँगल इज ऑलवेज 360 डिग्री. अशा पद्धतीने आज आपण आणखी 4 प्रकार पाहिलेले आहेत. मागच्या वर्षीचे 3 आणि या वर्षीचे 4 असे एकूण 7 प्रकार. देअर आर 7 टाइप्स ऑफ अँगल्स. सर्वांना हे प्रकार टाइप्स जे आहेत ते निश्चित समजले असतील तर आपण व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करायची आहे आणि इतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करून आपल्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी या पार्टच्या नोट्स ज्या आहेत त्या काढायच्या आहेत. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.